काय करणार होता? सगळे खाली आहे इकडे, सगळे खाली आहे. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दाखल करतानाची ही दृश्य आहे. आणि या ठिकाणी काही डॉक्टर्स देखील जमा झालेले पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या काही चाचण्या होणार आहेत आणि या चाचण्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील निर्णय डॉक्टरांकडून घेतला जाईल अशी माहिती देखील समोर येते. शरद पवार यांची सकाळपासूनच तब्येत खराब होती. त्यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता अशी माहिती समोर येते आणि त्यांना लगेचच रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आलेलं आहे. तर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अक्षय, शरद पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते, काय अधिक अपडेट्स मिळत आहेत? निश्चितपणे आपण बघू शकतोय की आता शरद पवार रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर आज सकाळी बारामतीमध्ये गोविंद बाग या निवासस्थानी असताना शरद पवार यांना अनेक लोक जे आहेत ते भेटायला आले होते. मात्र तब्येत बिघडल्यामुळे त्यांना काहीसा खोकला होता, त्यामुळे आज ते कोणालाही भेटू शकले नाहीत. आणि त्यानंतर शरद पवार यांचा ताफा जो आहे तो शरद पवार यांना घेऊन आता रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे. आपण जर व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर शरद पवार हे स्वतः गाडीतून उतरून स्वतः आता रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील यांना एक समाधानकारक चित्र जर म्हणलं तर आपण वावगं ठरणार नाही. कारण स्वतः शरद पवार गाडीतनं उतरलेले आहेत. अनेक वेळा शरद पवारांना लढवय्या नेता असं देखील संबोधलं जातं आणि आज सुद्धा एवढा खोकल्याचा त्रास होऊन सुद्धा शरद पवार जे आहेत ते आता स्वतः या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले असून आता त्यांच्यावर काही वेळातच उपचाराला सुरुवात होईल आणि त्यानंतर रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या सुरुवातीला काही तपासणी होईल आणि जर गरज लागली तरच रुबी हॉस्पिटल प्रशासन जे आहे ते शरद पवार त्यांना रुग्णालयात ऍडमिट करून घेणार आहेत. नाही तर रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्यावर उपचार होऊन त्यांना घरी देखील पाठवण्यात येईल. आरामाचा जो सल्ला पण आता आपण जर पाहिलं तर रुबी हॉल प्रशासनाकडनं याबाबत काही वेळातच मेडिकल बुलेटिन जो आहे ते देखील दाखल करण्यात येईल. पण आता आपण जर पाहिलं तर शरद पवार जे आहेत ते रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. सकाळी काहीसा खोकला जो आहे तो खोकल्याचा त्रास त्यांना झाला होता आणि आता त्यानंतर शरद पवारांचा ताफा जो आहे तो पूर्ण बारामतीमधून थेट पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि आता स्वतः डॉक्टर परवेज किरणचे रुबी हॉस्पिटलचे मुख्य आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची आता काही प्राथमिक चाचणी, प्राथमिक तपासणी आहे ती देखील केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीचा जो अपडेट आहे तो रुग्णालय प्रशासनाकडनं कळवण्यात येईल आणि गरज जर असेल, आवश्यकता जर असेल तरच शरद पवारांना या ठिकाणी ऍडमिट करण्यात येईल. नाहीतर मोदीबाग त्यांचं जे पुण्यातलं निवासस्थान आहे त्या ठिकाणी शरद पवारांना पाठवण्यात येईल. तिथे आरामाचा सल्ला जो आहे तो देखील डॉक्टरांकडनं त्यांना देण्यात येऊ शकतो. मात्र आता लेटेस्ट अपडेट ही आहे की सध्या शरद पवार जे आहेत ते रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि आता काही वेळातच त्यांच्यावर उपचाराला देखील सुरुवात होईल.